नमस्कार, प्रीतीज लाईफ अँड किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी करणार आहे कच्च्या आंब्याची कढी। कच्चे आंबे स्वच्छ धुवून त्याची देठे काढून घ्यायची, नंतर कुकरमध्ये त्याची एक शिट्टी काढून घ्यायची। आंबे थंड झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून त्याचा गर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आंब्याचा गर काढून घ्यायचा। नंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं व आवडीनुसार साखर घालून घ्यायची। साखरेऐवजी इथे गूळ वापरला तरीसुद्धा चालेल। ओले खोबरे व कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा व त्या वाटणाचे दूध त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे। अशा पद्धतीने खोबऱ्याचे दूध आंब्याच्या रसामध्ये घालून घ्यायचे। गॅसवर फोडणीचे भांडे ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यायचे, राई, जिरं, थोडासा हिंग, नंतर कढीपत्ता घालून घ्यायचा। त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा व हिरवी मिरची घालून घ्यायची, वरून थोडीशी हळद घालून घ्यायची। फोडणी छान तडतडल्यानंतर ही फोडणी आंब्याच्या रसामध्ये ओतून घ्यायची व आंब्याच्या रसाला छान उकळ काढून घ्यायचा। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। मस्त उकळ आल्यानंतर ही छान आंबट तिखट गोड अशी आंब्याची कढी तयार आहे। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।